नमस्कार. पैसा एके पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लोकेशन थोडंसं चेंज आहे, म्हणजे थोडं आउटडोअरच शूट करतोय, कारण एक दिवसाआड का होईना आपला व्हिडिओ जो आहे तो यूट्यूबवर अपलोड होतोय, पण त्यात खंड पडायला नको आणि वेळेचा जरा नाही म्हटलं तरी लिमिटेशन्स आहेतच. मग त्यामधून हा व्हिडिओ करणं आणि अपलोड करून माहिती पोहोचवणं हे जरा थोडंसं अवघड होतं. त्यामुळे मिळेल तिथं म्हटलं शूट तरी करून घेऊ आणि नंतर मग पुन्हा एडिटिंग कधीही करता येईल आणि अपलोड होईल, म्हणून हे जरा थोडंसं बाहेर शूट करतोय. आवाजाचा थोडा डिस्टर्बन्स होईल, पण तेवढं जरा ॲडजस्ट करून घ्या प्लीज. तर थंबनेलनुसार तुम्हाला लक्षात आलं असेल की आजचा जो सब्जेक्ट आहे तो इन्फॉर्मेटिव्ह असेल. इन्फॉर्मेटिव्ह ह्या मार्गाने की बऱ्याच वेळा आपल्याला इकॉनॉमिक क्रंच येतो आणि इकॉनॉमिक क्रंच तो फार मोठा नसतो. एक 50,000 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपयापर्यंत आपल्याला फार गरज असते आणि ऐनवेळी ती तेवढी अमाऊंटसुद्धा आपल्याला इकडून तिकडून कुठून जमा करता येत नाही आणि मग काय करावं असा प्रश्न पडतो. आणि त्यात आपण सॅलरीड वगैरे असू तर मात्र पूर्ण महिन्याची जेव्हा सॅलरी येईल तेव्हाच ते पुढचं काम चालू होईल, अशा पद्धतीचं आपलं शेड्यूल असतं. त्यामुळे म्हटलं की हा जो विषय आहे तो विषय घेणं अतिशय गरजेचं आहे. तर थंबनेलमध्ये जसं मी लिहिलं आहे की ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. तर ही ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी काय आहे बहुतेक जणांना माहिती असेल आणि ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच होईल. कारण यामध्ये जी तुम्हाला मी माहिती देईन आणि यामधल्या काही गोष्टी अशा सांगेन की ज्या तुम्ही म्हणजे ह्या अनुभवाने मी अनुभवलेल्या आहेत, त्याचे फायदे जे आहेत ते मी तुम्हाला अनुभवाने सांगणार आहे. त्यामुळे तो अनुभव जो आहे ना तो इतका चांगला वाटला, म्हणूनच हा विषय मी प्रामुख्याने घेतला आहे. म्हणजे टेक्निकली तुम्हाला सगळे सांगतील की ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी कशी इनेबल करावी, बँकेकडे कसं ॲप्लिकेशन करावं, डॉक्युमेंट काय लागतात, किती महिने त्याची परतफेड आपल्याला किती महिन्यात परतफेड करावी लागतील, ह्या सर्वसाधारण टेक्निकल गोष्टी आहेत त्या तुम्हाला सगळेजण सांगतील. तुम्ही कुठेही सर्च केलं तरी लगेचच ते समजून जाईल. पण त्याच्यामधली जेव्हा प्रॅक्टिकली आपण काही गोष्टी वापरताना, म्हणजे पैसे ते वापरताना, ओव्हरड्राफ्टचे पैसे वापरताना काही आपण अशा काही युक्त्या वापरू शकतो की ज्यामुळे ते व्याज जे आहे आपण त्या ओव्हरड्राफ्टवरती वापरतो ते फार कमी लागेल आणि आपलं काम पण होईल. ती तुम्हाला मी युक्ती आणि क्लुप्ती ह्याच्यामध्ये सांगणार आहे. म्हणून थोडासा अनुभवाने वेगळा व्हिडिओ मी करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. फार टेक्निकल सांगत बसलो तर तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही कंटाळाला आणि तुम्हालाही वाटेल की हे आम्हाला माहिती आहे. तर चला असो, तर फार जास्त वेळ न घेता ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी काय आहे हे आधी मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर कसं आहे की तुम्ही जर सॅलरीड असाल, मग तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असाल किंवा सरकारी असाल, निमसरकारी असाल, पण तुम्ही सॅलरीड आहात, तर तुम्हाला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी ही जी आहे ती इनेबल करता येते किंवा ती फॅसिलिटी बँकेकडून घेता येते. तर ती फॅसिलिटी म्हणजे नेमकं काय आहे, तर ओव्हरड्राफ्ट म्हणजेच एक प्रकारचं लोन असतं आणि ते लोन जे आहे ते तुम्हाला 6 महिने या कालावधीसाठी दिलं जातं. सर्वसाधारण बँका ह्या असंच करतात, म्हणजे लॉंग टर्म लोन हे नसतं. 6 महिन्यापर्यंत तुमचा इकॉनॉमिक क्रंच जो आहे तो तुम्ही क्लिअर करू शकता, एवढा कालावधीसाठी ते लोन स्वरूपातच दिलं जातं. मग ही ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी जी आहे ती फॅसिलिटी कोणत्या बँका देतात, तर सर्वसाधारण सगळ्या बँका देतात. म्हणजे सरकारी बँका असतील, खाजगी बँका असतील, NBFCसुद्धा काही बँका देतात, पण त्यांच्या काही नियम अटी शर्ती ज्या आहेत त्या वेगळ्या असू शकतात. सॅलरीड असल्यामुळे तुम्ही ज्या बँकेमध्ये तुमची सॅलरी क्रेडिट होते दर महिन्यात, तर त्या बँकेमध्ये तुम्ही ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी घेतली तर अतिशय उत्तम, की जेणेकरून जास्त डॉक्युमेंटेशन आणि जास्त प्रोसेस लेंदी होत नाही आणि लगेचच ते अप्रूव्ह करतात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. आजकाल तर बऱ्याच ठिकाणी आहे ना, म्हणजे बऱ्याच बँका त्यांच्या ऑनलाईन पोर्टलवरतीच ज्यांना ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आपण देऊ शकतो त्यांच्या त्या पोर्टलवरती डायरेक्ट पॉपअपच येतं की ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी तुमची इनेबल तुम्ही करू शकता, त्याचा उपयोग करू शकता. मग ते कसं जायचं वगैरे काय आहे ते प्रत्येक बँकेच्या साईटवरून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. मग ह्याचा उपयोग काय किंवा फायदा काय, तर ओव्हरड्राफ्टमध्ये कसं असतंय की तुमची एक सॅलरी जी आहे ती सॅलरी दर मंथली क्रेडिट होत असते. तुम्ही महिन्याचं बजेट टाकता, ते पैसे संपतात, म्हणजे तुम्ही विड्रॉल करता आणि एक वेळ अशी येते की आपल्या अकाउंटला जे आहे ते 0 बॅलन्स होऊन जातो. मग तरीही त्या 0 बॅलन्सच्या वेळेस जर समजा तुम्हाला काही इकॉनॉमिक क्रंच आला, काही काम आलं
की जे मला एक 50-60 हजार रुपये लागणार आहेत, 25,000 लागणार आहेत, 10,000 लागणार आहेत किंवा 1,00,000 रुपये लागणार आहेत, मग आता ते कोणाकडे मागायचे? अशा वेळी ही ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी जी आहे ती तुमच्या फार कामी येऊ शकते. मग त्यासाठी फक्त तुम्हाला पोर्टलवरती जाऊन त्याचं ॲप्लिकेशन करायचं असतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जर तुमचं रेकॉर्ड व्यवस्थित असेल, तुमचं एक्झॅक्टली तिथं दर महिन्याला विदाऊट फेल जर सॅलरी तिथे क्रेडिट होत असेल, तर विदिन फ्यू मिनिट्स तुम्हाला ती अकाउंटवरती अमाऊंट मिळते. म्हणजे ओव्हरड्राफ्टची अमाऊंट जी आहे ती त्या अकाउंटला तुमच्या क्रेडिट होते. मग ही किती अमाऊंट मिळते, हे लोन किती मिळतं? तर तुम्हाला सांगतो, तुमची जर सॅलरी 50,000 असेल तर त्याच्या डबल किंवा ट्रिपल अमाऊंट जी आहे ती तुम्ही अप्लाय करू शकता. मग ते अप्लाय केल्यानंतर काय होतं की थोडक्यात काय आहे की एक सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही अप्लाय करता त्यावेळी काही कागदपत्र किंवा काही तुम्हाला डॉक्युमेंटेशन करावं लागतं. पण सेकंड ज्यावेळी रिन्यू करता त्यावेळी त्या गोष्टीची जास्त गरज लागत नाही. मग तुम्हाला सांगितलं की डबल किंवा ट्रिपल एवढी तुम्हाला ती अमाऊंट मिळते. म्हणजे आता 50,000 जर तुमची सॅलरी त्या बँकेमध्ये क्रेडिट होत असेल तर तुम्हाला किती 1,00,000 किंवा 1.5 लाखापर्यंत ते लोन अमाऊंट जी आहे ती ड्राफ्ट अमाऊंट जी आहे ती तुम्हाला सेविंग अकाउंटला जमा होऊ शकते. ते बँकेकडे नियम आहे, बँकेकडे त्याचे अधिकार आहे ते तुम्हाला किती द्यायचे ते. मग आता समजा मला अप्लाय करायचं आहे तर काय डॉक्युमेंटेशन लागू शकतात? सर्वसाधारणपणे आपण लोन घेण्यासाठी जे डॉक्युमेंट वापरतो, जे डॉक्युमेंट देतो तेच डॉक्युमेंट इथे सुद्धा यूज होतात. म्हणजे काय, आधार कार्ड असतं, पॅन कार्ड असतं, त्यानंतर तुमची 3 महिन्याची सॅलरी स्लिप असते, 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट असतं, त्यानंतर जास्तीत जास्त तुम्ही कुठे काम करता आहात म्हणजे तुमचा एम्प्लॉयर कोण आहे, म्हणजे तुम्ही जिथे काम करताय त्यांचं एक लेटर लागू शकतं की हां ही व्यक्ती जी आहे ती गेल्या 1-2 वर्षापासून, 3 वर्षापासून, 5 वर्षापासून, 10 वर्षापासून जे काय असेल ती तिथं मेन्शन केलं जातं की ही व्यक्ती इथे सध्या काम करत आहे. म्हणजे हे एक लेटर फार तर लागू शकतं. मग हे सगळे डॉक्युमेंट ऑनलाईनसुद्धा तुम्ही सबमिट करू शकता. आणि त्यासोबत मग तुमचा सिबिल स्कोअर जो आहे ती बँक जी आहे ती चेक करते स्वतः. त्या बँकेच्या पोर्टलवरतीच त्यांना ते समजतं सुद्धा की हा सिबिल स्कोअर एवढा आहे. मग हे पॅरामीटर सगळे जर व्यवस्थित झाले आणि तुम्ही ॲप्लिकेशन दिलं की तुम्हाला काही मिनटामध्ये सुद्धा ती अमाऊंट जी आहे ती तुमच्या ह्याच्यावरती अकाउंटवरती जमा होते. मग 50,000 असेल तर तुमचं हेही बघितलं जातं की दुसरीकडे कुठे लोन चालू आहे का, दुसरा हप्ता तुम्ही कुठला भरताय का त्यामध्ये. मग त्यानुसार तुम्हाला डबल अमाऊंट द्यायची, ट्रिपल अमाऊंट द्यायची की कमी द्यायची हे बँक डिसाईड करतं. पण ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी ही तुम्हाला इनेबल करता येऊ शकते जर तुम्ही सॅलरीड असाल तर, हे लक्षात ठेवा. आणि असा एक भ्रम किंवा असा एक गैरसमज ठेवू नका की सरकारी अधिकारी असतील, सरकारी नोकर असतील तरच त्यांना ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी मिळते, असं अजिबात नाही. प्रायव्हेट जॉब करणारे सुद्धा ज्या बँकेमध्ये तुमची सॅलरी क्रेडिट होते त्या बँकेकडे तुम्ही ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची मागणी करू शकता आणि ते देऊ शकतात, देतात. मोस्टली असं करत नाही कोणी. चला असो, तर आता हा विषय क्लिअर झाला. डॉक्युमेंटेशन काय लागतं हे कळालं तुम्हाला, ओव्हरड्राफ्ट म्हणजे सुद्धा काय ते समजलं. म्हणजे ओव्हरड्राफ्ट परत एकदा सांगतो, एकदा रिपिटेशन म्हणून, की एक प्रकारचं लोन असतं. तुमच्या सेव्हिंग अकाउंटला 0 बॅलन्स झाला तरीसुद्धा एक्स्ट्रा मनी जे आहे ती ओव्हरड्राफ्टच्या मार्गाने बँक तुम्हाला देऊ शकते. आणि ती किती देते तर तुमच्या सॅलरीच्या डबल किंवा ट्रिपल अमाऊंट इतकी देते. चला, इथपर्यंत विषय क्लिअर झाला. आता माझा महत्त्वाचा अनुभवाचा विषय तुम्हाला सांगतो. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीचा फायदा काय होतो? तर एक काय असतं की ओव्हरड्राफ्टचा एक टेन्युअर ठरलेला आहे जवळपास सगळ्या बँकांचा. तो आहे 6 महिन्याचा. 6 महिन्यामध्ये काय करायचं असतं तुम्हाला की एक आता गृहीत धरलं आपण, समजा 50,000 माझी सॅलरी क्रेडिट होत होते आणि मी ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी जी आहे ती अप्लाय केली. त्यानुसार मला त्यांनी 1,00,000 रुपये न देता थोडंफार माझं इकडे तिकडे काय देणं आहे म्हणून त्यांनी एक 80,000 रुपये मला क्रेडिट केले. कशावरती? माझ्या सेव्हिंग अकाउंटला. म्हणजे अचानक मला गरज लागली आणि मी ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी इनेबल केली, अप्लाय केलं, मला 80,000 माझ्या सेव्हिंग अकाउंटला मिळाले. आता होतं कसं माहिती आहे का की 80,000मधले आता मला लागत असतात किती तर 40,000. मग मी काय करतो, या महिन्यात 40,000 मी ते विड्रॉल करतो किंवा ट्रान्सफर करतो, जे काय असेल ते. आणि ते पैसे जे आहेत ते पैसे कुठे जे मला पाहिजे तिथे मी ते यूज करतो. मग आता व्याज लागताना जे आहे ते 80,000वर न लागता 40,000वर लागतं. म्हणजे हा पहिला फायदा. म्हणजे तुम्ही कसं असतं बघा, पर्सनल लोनमध्ये कसं होतं, तुम्हाला एकदा सँक्शन झालं की नाही 1,00,000 रुपये की त्या 1,00,000वरती तुम्हाला व्याज चालू होतं.
1.5 लाख तुम्ही लोन घेतलं आणि तुमचं सँक्शन झालं, तुमच्या अकाउंटला क्रेडिट झाले की त्या 1.5 लाखावरतीच ते लोन स्टार्ट होतं. तुम्ही 50,000 फक्त वापरले तरी असं होत नाही की 50,000चाच EMI येईल. नाही, 1.5 लाखाचा तुमचा फिक्स झालेला पर्सनल लोनचा EMI तो कंटिन्यू राहतो. तसं इथे नाही. इथे तुम्ही 80,000 तुम्हाला मिळाले ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीनुसार, पण 40च तुम्ही उचलले, विड्रॉल केले, त्या 40,000वरतीच तुम्हाला व्याज लागतं. हा पहिला फायदा. आता दुसरा फायदा काय, 6 महिने आपण व्याजदर जे आहे ते सर्वसाधारण सगळ्यांना माहिती आहे की दर 1% या पद्धतीने व्याज आकारणी बँक करत असते. म्हणजे त्याला पर ॲनम हा एक शब्द आहे बघा. म्हणजे पर ॲनम किती टक्के, 12%, 15%, 18%, 10% जे काय आहे ते. मग ह्याच्यामध्ये काय होतं की तुमचा 6 महिन्याचा कालावधी असतो परतफेडीचा आपल्या ह्याचा, म्हणजे ओव्हरड्राफ्टच्या अमाऊंटचा. मग त्यामध्ये 12% जर व्याजदर ती बँक लावत असेल तर आपोआप काय होतं, 6%च व्याजदर तुमचं 6 महिन्यासाठी वापरला जातो. लक्षात आलं तुमच्या? कारण त्याचं टेन्युअरच फिक्स केलेला असतो ना, 6 महिन्यात तुम्हाला ती अमाऊंट रिटर्न करायची असते. म्हणजे रिन्युअल ते तुमचं जे येतं ते एक्झॅक्टली 6 महिन्यानंतरच येणार असतं. तो टाईम फ्रेम जो आहे तो डेट वाईज त्यांनी तिथे मेन्शन केलेला असतो. म्हणजे 1 जानेवारी 2025ला जर तुम्ही ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी घेतली असेल तर जानेवारीनंतर 6 महिने म्हणजे किती, फेब्रुवारी, मार्च, म्हणजे जानेवारी धरला तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. 1 जून तुमची, जून जरी पूर्ण पकडला तर 1 जुलै, म्हणजे 1 जानेवारी 2025 ते 1 जुलै 2025 हा 6 महिन्याचा कालावधी तुम्हाला ते 80,000 वापरण्यासाठी देते. 1 जुलैला तुमचं ते ओव्हरड्राफ्टचं सगळं लोन अमाऊंट जे आहे ते क्लिअर असणं गरजेचं आहे. चार्जेस वगैरे नंतर लागतील वगैरे, तो भाग वेगळा नंतर, पण 80,000 तिथपर्यंत तुमचे क्लिअर झाले पाहिजेत, हा उद्देश त्यामध्ये असतो. मग त्यामुळे होतं काय, आता हा फायदा तर एक तर तुम्हाला कळला की तुम्ही जेवढी अमाऊंट वापराल तेवढंच व्याज जे आहे ते दिवसाप्रमाणे सुद्धा त्यामध्ये लागतंच, तो भाग वेगळा. पण आता सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा फायदा सांगतो की 40,000 वापरले तुम्ही, ज्या महिन्यामध्ये तुम्ही ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी घेतली, अमाऊंट मिळाली, त्या महिन्यात 40,000 घेतले. आता पुढच्या महिन्यात काय झालं की आणखीन अमाऊंट लागली, त्या अमाऊंटचं सुद्धा म्हणजे उरलेले 40,000 पण तुम्ही काय केले, यूज केले. गुड. आता तुम्ही टोटल ओव्हरड्राफ्टचे 80,000 वापरले सेव्हिंग अकाउंटमधूनच, बरोबर आहे. आता काय होतं बघा, मग ते 80,000 वापरल्यानंतर 1 महिना वापरला, दुसऱ्या महिन्यात वापरल्याबरोबर तुमची सॅलरीसुद्धा त्यात क्रेडिट होत असते, दर महिन्याची होतेच ना. मग ती सॅलरी जर 50,000 तुमची ॲड झाली त्याच्यात, तर 80,000मधून ते 50,000 काय करतं, मायनस करतं. आणि तुमची अमाऊंट जी आहे, बॅलन्स अमाऊंट म्हणजे ड्राफ्टची अमाऊंट -30,000 दाखवतं. म्हणजे खऱ्या अर्थाने 80,000 तुम्ही वापरून तुमची आता मायनस किती दाखवते, 30,000 दाखवते, बरोबर. का दाखवते, कारण 50,000 तुमचे ॲड झालेले आहेत सॅलरीचे, जे आहेत आपण आधीच धरले होते ते. म्हणजे काय होतं की ज्या दिवशी तुमची सॅलरी त्यामध्ये क्रेडिट होते त्या दिवशीपासून उरलेल्या 30,000वरतीच व्याज लागायला चालू होतं. म्हणजे विचार करा की सेव्हिंग अकाउंटसारखंच आपण ते जे ओव्हरड्राफ्टचं अकाउंट आहे ते वापरू शकतो. म्हणजे पैसे काढा, त्याच्यावर व्याज चालू, पैसे भरले की व्याज तेवढ्या लिमिटपर्यंत स्टॉप. ह्यामुळे होतं काय की पूर्ण 6% 80,000वर कंटिन्यू जे आहे ते व्याज लागत नाही. त्यामुळे जी व्याजापोटी जे जाणारी रक्कम आहे ती रक्कम कमी जाते. हा सगळ्यात मोठा फायदा. आणि असं करत 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 तुम्ही 6 महिन्यापर्यंत आला. 6 महिन्याच्या म्हणजे जूनच्या एंडिंगमध्ये, जुलैच्या आधी जूनच्या एंडिंगमध्ये तुम्ही काय करायचं असतं, तुमचं सगळं जे काय तुम्ही पैसे घेतलेत हे ते वापरले, अमुक तमुक, जे व्याजसुद्धा तिथे रिफ्लेक्ट होतं की एवढं तुमचं आत्ता 6 महिन्यापर्यंत एवढं व्याज झालेलं आहे. त्या व्याजाच्या रकमेसह 80,000 जे आहेत ते 30 जूनच्या दरम्यान ठेवायचे. म्हणजे 1 जुलैला तुमचं तो पिरियड खतम होतोय, म्हणजे संपतोय, बरोबर ना. मग त्यावेळी 1 जुलैला तुम्हाला रिन्यू करायची नोटीस येते. नोटीस म्हणजे ईमेल येईल, फोन येईल, मेसेज येईल की सर तुमचं 1 जुलै 2025ला काय होतंय, ओव्हरड्राफ्ट जे आहे ते टेन्युअर समाप्त होते. तुम्हाला रिन्यू करायचं असेल तर तसं त्याप्रमाणे ॲप्लिकेशन द्या किंवा कळवा. सॉरी. लगेच तुम्ही 1 जुलैला काय करायचं, किंवा 1 जुलैच्या आधीच मला अमुक अमुक एवढी सॅलरी आहे, एवढी मला अमाऊंटची गरज आहे, पुन्हा 80,000 जे आहेत ते तुम्ही ॲप्लाय करू शकता. आणि ते एकदा अप्लाय केले की पुन्हा जुलैपासून पुढच्या 6 महिन्यासाठी ते 80,000 वापरायला मिळतात. म्हणजे एकूणच तुमचा पगार 50,000 आणि 80,000 ह्या ओव्हरड्राफ्टचे जवळजवळ तुम्ही अशा पद्धतीने 1,30,000 रुपयाचं रोलिंग जे आहे ते आरामात करू शकता.
म्हणजे ह्याच्यासारखा मला वाटतं एकदम सोपा मार्ग ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीचा दुसरा कुठलाही मिळणार नाही. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठलंही लोन घ्या, त्याचे EMI फिक्स होतात, त्याच्यावरती लागणारं व्याज दरसाल दर शेकडाप्रमाणेच लागतं आणि नंतर मग ते व्याज भरत भरत शेवटी ते तुम्हाला एक वन शॉट का होईना फुल पेमेंट जे आहे ते करावंच लागतं. आणि आपण आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये जे पैसे टाकतो ते त्या लोन अकाउंटकडे ट्रान्सफर करायला कंटाळा करतो, ते लोन फिटत नाही. ह्या पद्धतीची जी गैरसोय आहे ती इथं नसते. सेव्हिंग अकाउंटशी कनेक्टेड असतं, सेव्हिंग अकाउंटमधूनच ते पैसे विड्रॉल होत असतात ओव्हरड्राफ्टचे आणि सेव्हिंग अकाउंटमध्येच डिपॉझिट होत असतात. त्यामुळे तुम्ही इकडून तिकडून सॅलरी नाही आली पण तुमचे इकडून 50,000 आले, 10,000 आले, 60,000 तुम्ही भरले, 80,000 लगेच -20,000 बॅलन्स दाखवतो, 20,000वर पुढचं त्या दिवसापासून व्याज चालू होतं. म्हणजे अशा प्रकारे मॅक्झिमम बॅलन्स तुम्ही तिथे मेंटेन करत करत गेला तर व्याज अगदी नगण्य जातं. त्यामुळे जर आत्तापर्यंत तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही माहिती घेतली नसेल तर मला वाटतं आजच या ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. कारण कसं आहे, इमर्जन्सी कधी येईल आणि छोटी मोठी इमर्जन्सी असते, पैसे कोणाकडे मागायची सुद्धा इच्छा होत नाही. त्यामुळे काय होतं की अशा फॅसिलिटीचा वापर करून घेणे हे अतिशय सुज्ञपणाचं लक्षण. त्यामुळे आजच जर तुम्ही सॅलरीड असाल, तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल, डॉक्युमेंटेशन एखाद्या बँकेमध्ये असतील जिथे सॅलरी क्रेडिट होते तिथं तुम्ही आज जा आणि चौकशी करा आणि ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी जी आहे ती इनेबल करून जे काही तुम्हाला मिळतील अमाऊंट ते यूज करण्यासाठी वापरा, की जेणेकरून तुमची छोटी छोटी कामं जी आहेत ती त्या महिन्या 2 महिन्यामध्ये होत राहतील. मला वाटतं थोडाफार का होईना व्हॅल्यू ॲडेड जर हा व्हिडिओ झाला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर नक्की सबस्क्राईब करून जा आणि अशा प्रकारची माहिती आपल्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. शेवटी जाता जाता व्यापारी असेल तर म्हणजे नॉन सॅलरीड असेल तर त्यांना कॅश क्रेडिट हा एक प्रकार आहे, तो त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवण्याची गरज नाही. कारण सेम प्रोसेस सेम पद्धत जी आहे ती ओव्हरड्राफ्ट सारखीच वापरली जाते. त्यामुळे ते कॅश क्रेडिटचा वापर करू शकतात. पण सॅलरीड जर असाल, कन्फर्म तुमची सॅलरी दर महिन्याला बँकेत जमा होत असेल तर ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीचा वापर न विसरता करा. एवढं म्हणजे मला वाटतं तळमळीने सांगायचं कारण काय की बऱ्याच वेळा माहितीच नसल्यामुळे आपण त्याचा वापर करत नाही, असं बऱ्याचदा घडतं. तर व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये लिहा. थोडं वेळेअभावी ते छोटासा आपला सेटअप जो आहे, स्टुडिओ सेटअप म्हणा त्याला, तिथे मला करता आला नाही. पण थोडा डिस्टर्बन्सही आवाजाचा आला असेल तरी माफ करा. पण चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर व्हिडिओ शेअर करा, चॅनल शेअर करा. धन्यवाद. काळजी घ्या आणि अशीच नवनवीन माहिती जी आहे ती मिळवत राहा. थँक्यू.